वडगाव शहरातील फॅब्रिकेशन व्यावसायिकाकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 बिहारी तरुणांना गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून अटक केली। सुबोध कुमार रघुबर श्रीवास्तव, विकास कुमार जोखू रॉय ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या संदर्भात या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे। विशेष म्हणजे हा व्यावसायिकही बिहारीच आहे। या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला सुजित कुमार महतो हा या व्यावसायिकास बिहारमधून मोबाईलवरून फोन करत असे। फोनवर 20 लाख रुपयांची खंडणी मागून नेहमी जीवे ठार मारण्याची धमकी देत असे। हा प्रकार 2-3 महिन्यांपासून सुरू होता। त्याच्या धमक्यांनी घाबरलेल्या या व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला। महतो याचा पुन्हा फोन आल्यावर त्यांच्यामध्ये झालेल्या बोलण्यानुसार तडजोडी अंती 2 लाख रुपयांची खंडणी द्यायचे ठरल्याप्रमाणे बिहारमधून सुबोध कुमार हा खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी पिंपरीतील गोकुळ हॉटेल समोर आला असता सापळा लावून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला आणि विकास कुमारला अटक केली। आरोपींना न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एक लघुउद्योजक रामकुमार शर्मा यांना त्यांच्या फोनवर एक 8 ते 10 दिवसापासून विविध वेळी धमकीचे कॉल येत होते की बिहार येथून एक चंपारण्य जिल्ह्यामधून एक इसम त्यांना त्याच्या परिवारांना ठार मारण्याची धमकी देऊन प्रथम 20 लाखाची मागणी केली होती। नंतर त्या कॉलच्या संदर्भात घरच्यांनी त्यांच्या मोबाईल्सवर दोन्ही मोबाईल्सवर फोन येत असल्याने त्यांनी खंडणी पथकाकडे तक्रार नोंदवली होती। त्याचा तपास करता 7-8 दिवस त्यांना नेहमी फोन येत होते आणि या फोनचा आम्ही अभ्यास करत असता हे कॉल पुण्यामध्ये येत होते। यातील आरोपी हे नेहमी पैशाची कमी जास्त मागणी करत होते। शेवटी 2 लाखावर हा सौदा ठरवला आणि पिंपरी येथे पैसे घेण्याकरता इस्मानं पाठवतो असं त्यातल्या या धमकी देणाऱ्या इस्मानं सांगितले। त्याप्रमाणे आम्ही सापळा रचून 2 लाख रुपयाची कॅश घेत असताना पिंपरी येथे 2 इस्मानं पकडलं। त्यांची नावं सुबोध कुमार आणि विकास कुमार महंतो आणि रॉय असं आहे। ते मूळ बिहार चंपारण्य या जिल्ह्यातले आहेत, पूर्व चंपारण्य। आणि यातला जो पाहिजे आरोपी आहे हा तिकडेच आहे अजून, ज्याने हे कॉलची धमकी दिलेली आहे। त्याची चौकशी चालू आहे। हे नंबर्स कुठून मिळाले आणि हे अशा प्रकारचे कसे गुन्हे करतायत आणि त्यांनी वापरलेले नेटवर्क हे कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास चालू आहे आणि त्या पाहिजे आरोपीचा शोध आम्ही घेण्याकरता पथक पाठवतो। चौकशी चालू आहे। सध्या हे बिहारमधून आलेले आहेत इकडे, त्यांचा रेकॉर्ड्स आणि ते मागवण्याची हे चालू आहे, प्रोसिजर चालू आहे। आता आमचे पथक आम्ही टीमसह आम्ही जाणार आहोत आणि त्या दृष्टीने तेथील मदत घेऊनच, कारण तो एरिया सुद्धा वेगळ्या पद्धतीचा आहे, पूर्वीचे चंबळ खोड त्या टाईपचा एरिया आहे आणि चौकशी करून आम्ही ते मुख्य आरोपीच्या पर्यंत आम्ही पोहोचून त्याला अटक करण्याची तजवीज करतो।